रामराम शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र नंदकिशोर गावंडे। आज आहे 22 ऑक्टोबर आणि अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मित्रांना रब्बीचं नियोजनाबद्दल थोडा प्रश्न पडलेला आहे। काल जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील बरेच गावांमध्ये चांगल्या प्रकारे आणि जोरदार पाऊस झालेला आहे आणि पुढील दिवसात पण अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता दाट आहे। कारण दोन्ही समुद्रात पावसास पोषक वातावरण तयार होणार असून आपल्या जिल्ह्यातसुद्धा पावसाचा जोर येणाऱ्या दिवसात वाढणार आहे। तसेच आपले शेतकरी हितार्थ नंदकिशोर गावंडे या यूट्यूब चॅनलला आपण नवीन असल्यास सबस्क्राईब करून घ्यावे, जेणेकरून पुढील जे अपडेट आहेत ते आपल्यापर्यंत नियमित मिळत राहतील। तसेच आपली माहिती आपल्याला आवडत असल्यास इतर शेतकरी मित्रांना पण जरूर शेअर करा। आता आपण पुढील दिवसाबद्दल थोडक्यात अपडेट पाहू। 22 आणि 23 ऑक्टोबरच्या दरम्यान अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात भाग बदलत पावसाची शक्यता राहील। 22 आणि 23 तारखेमध्ये सोयाबीन सोंगणी करताना दुपारपर्यंत सोंगणी करून हातावर गंजी लावून घ्यावे आणि ते गंजी व्यवस्थित झाकून घ्यावे। तसेच स्थानिक वातावरण पाहून वेळेत निर्णय घ्यावा। 24 ते 27 ऑक्टोबरच्या दरम्यान अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात विजासह बरेच भागात वादळी व जोरदार पावसाची शक्यता आहे। वातावरण बदलताच शेतकऱ्यांनी शक्यतोवर शेतात थांबू नये, कारण कालच संग्रामपूर तालुक्यात एक वीज पडून गाय मृत्युमुखी पडलेली आहे। तसे आपले गुराढोरांचे पण या दिवसात काळजी घ्यावी। 27च्या नंतरसुद्धा पावसाचा जोर अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात राहील। 27, 28, 29, 30 आणि 31 ऑक्टोबरच्या दरम्यान अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे। 1 नोव्हेंबरपासून पावसाचं जे वातावरण आहे ते निवळत जाईल आणि 2 नोव्हेंबरपासून पावसाचं वातावरण पूर्णपणे निवळून जाईल। 2 नोव्हेंबरनंतर वापसा होताच रब्बी पिकाचं नियोजन तुम्ही करू शकता। आपलाच शेतकरी मित्र नंदकिशोर गावंडे। राम राम।